बंधू भगिनी आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रस घेणाऱ्या सर्व बांधवांनो, आज आपण एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीचा साक्षीदार होत आहोत। प्रहार संघटनेचे प्रमुख, जन आंदोलनातून उभे राहिलेले आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढा देणारे नेते बच्चू कडू यांनी आज नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। हा प्रवेश केवळ पक्षबदल नसून तो महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात नवा अध्याय लिहिणारा क्षण आहे। प्रहार संघटना ही नेहमीच शेतकरी, दिव्यांग आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना राहिली आहे आणि आज तीच विचारधारा मोठ्या व्यासपीठावर पोहोचत आहे। बांधवांनो, बच्चू कडू यांची जी राजकारणातील ओळख म्हणजे स्पष्ट वक्तेपणा, आक्रमक भूमिका आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट संघर्ष। त्यांनी अनेक वेळा सत्तेला प्रश्न विचारले आणि आज तेच नेतृत्व आज सत्तेच्या केंद्रात सहभागी होत आहे। यामुळे राज्यातील धोरण निर्मितीवर व सामाजिक प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम होण्याची अपेक्षा आम्ही व्यक्त करत आहोत। नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षानेही आपल्या संघटनात्मक विस्तारासाठी आणि विविध सामाजिक घटकांना एकत्रित आणण्यासाठी हा सर्वसमावेशी निर्णय घेतलेला आहे। या प्रवेशामुळे शिवसेनेला ग्रामीण भागात आणि विशेषतः वंचित वर्गात अधिक बळ मिळेल असा विश्वास निर्माण झालेला आहे। आजचा हा कार्यक्रम केवळ राजकीय समावेश नाही तर विचारांचा संगम आहे। संघर्ष आणि सत्ता यांचा बाळासाहेबांच्या विचारांच्या हिंदुत्वासोबतच नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या राजकीय दूरदृष्टीच्या कल्पक नेतृत्वावरील विश्वासाचा मेळ आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन एकत्र काम करण्याचा हा संदेश आहे असे बोलल्यास वावगे ठरणार नाही। याच आशेने आणि याच सकारात्मकतेने आपण बच्चू कडू यांच्या नव्या धनुष्यमय राजकीय प्रवासाचे स्वागत करूया। या ठिकाणी आदरणीय बच्चू कडू साहेब यांचा शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म आदरणीय शिवसेना मुख्य नेते व राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे स्वाधीन केला जातोय। त्याचप्रमाणे शिंदे साहेबांकडून बच्चू कडू यांना त्याची पोचपावती म्हणून सदस्यत्व बहाल करण्यात येत आहे शिवसेनेचं। अरे तो आहे ना, तो कुठे गेले ते? नाही छोटे, अरे बाबा ते दुसरे आहेत ना, कुठे दुपट्टेवाला? हा, या ठिकाणी संपूर्ण प्रहार संघटनेसह आदरणीय बच्चू कडू हे शिवसेना मुख्य नेते व राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेनेत प्रवेश करत आहे। त्यांच्या हातात हा हिंदुत्वाचा, शिवसेनेचा, छत्रपतींचा भगवा दिला जात आहे। त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी सुद्धा या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। सर्वांचं सहर्ष स्वागत। आपल्या सगळ्यांना कल्पना असेलच, आजचा हा राजकीय घडामोडीचा क्षण जो आहे तो ऐतिहासिक क्षण आहे। शिवसेनेच्या परिवारामध्ये माजी आमदार व माजी मंत्री असलेले बच्चू कडू साहेब यांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश झालेला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय महत्वाचा क्षण म्हटला तरी त्याच्यामध्ये आपल्याला वावगे वाटू नये। आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी बच्चू कडू यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय शिवसेना मुख्य नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसह या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे। समोरच्या मंडळींना विनंती आहे की कृपया फोटोसाठी थोडी जागा मोकळी करून द्या। बच्चू कडू साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत। सगळ्यांनी उभे राहा, आपण एक चांगलासा फोटो काढून घेऊया। आजचा हा कार्यक्रम केवळ राजकीय समावेश नाही तर विचारांचा संगम आहे। संघर्ष आणि सत्ता यांचा बाळासाहेबांच्या विचारांच्या हिंदुत्वासोबत व नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या राजकीय दूरदृष्टीच्या कल्पक नेतृत्वावरील विश्वासाचा मेळ आहे असं आपण म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही।
सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र काम करत आहेत. हा संदेश या प्रवेशातून संपूर्ण महाराष्ट्राला जाणार आहे. आपण एक आशेने आणि पॉझिटिव्ह अप्रोचने या प्रवेशाकडे बघून बच्चू कडू यांच्या धनुष्यमय राजकीय प्रवासाचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. त्यांच्या सर्व सहकार्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आदरणीय उदय सामंत साहेब उद्योग मंत्री, त्याचप्रमाणे शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे साहेब, शिवसेनेचे सचिव संजय मोरे साहेब व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बच्चू कडू व त्यांच्या संपूर्ण टीमचं शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे. आपण जर हा कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिलात, आपल्या लक्षात येईल की कार्यकर्त्यांना अपार आनंद झालेला आहे. शिवसेनेच्या या प्रवेशाने शिवसेनेची पताका ही उंचावत चाललेली आहे. काही दिव्यांग बांधव सुद्धा या ठिकाणी बच्चू कडू यांच्या सोबत या प्रवेशामध्ये सामील झालेले आहेत. आपल्याला सर्वांना कल्पना असेल की दिव्यांग मंत्री असताना त्यांनी अनेक दिव्यांग व्यक्तींना मदत केलेली आहे. सामाजिक असेल, आर्थिक असेल किंवा आरोग्याची मदत असेल, सर्व प्रकारची मदत त्यांनी दिव्यांग मंत्री असताना केलेली आहे. आदरणीय साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि आता हा शिवसेनेचा छत्रपती शिवरायांचा, हिंदुत्वाचा भगवा, बाळासाहेबांचा भगवा, दिघे साहेबांचा भगवा आदरणीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते हा बच्चू कडूंच्या हातात दिलेला आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर आदरणीय बच्चू कडू साहेबांना 2 शब्द बोलण्यासाठी विनंती करतो. बच्चू कडू साहेब आपल्याला संबोधित करतील. सर्वांना जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, पूज्य बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर यांना नतमस्तक होतो. खरं तर आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती आहे. त्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. राष्ट्रसंतांनी आपली ग्रामगीता लिहिताना ते शेतकऱ्यांना अर्पित केली होती. त्यांच्या पहिल्या पेजवर शेतकऱ्याचा हल हे सगळं चित्र रेखांकित केलं होतं. खरं तर योगायोग फार चांगला आहे. ज्या वंचित घटकांसाठी ग्रामगीता लिहिली त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज आम्ही धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शेतकरी आणि दिव्यांगासाठी मजबूतीने उचलल्याशिवाय राहणार नाही. जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे, तेवढ्याच ताकदीने राजकारणात आता आमचा इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहे. सुरुवात शिवसेनेची झाली आणि आता हा शेवटचा जो आम्ही पाहतोय 15-20 वर्ष जे काही राजकारण असेल ते सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेतच राहील अशी ग्वाही देतो. निवड आमदारकीच्या पदासाठी नाही तर मुद्द्याची लढाई अधिक मजबूत झाली पाहिजे. शिंदे साहेबांचा स्वभाव सेवाभावी आहे. रात्री 2 वाजता सुद्धा वर्षा बंगल्याचे दार उघडे होते. देशातला ऐतिहासिक निर्णय तर दिव्यांग मंत्रालय देण्याचं काम केलं. कर्जमाफीमध्ये घेतलेला मोठा पुढाकार निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. आणि म्हणून निवड पद नाही तर विचार जुळणं महत्वाचे असतं आणि विचारासोबत कर्तृत्व महत्वाचं असतं. त्या दोनही गोष्टी आम्ही शिंदे साहेबांमध्ये पाहतो. आणि म्हणून आपण पाहतो का ही लढाई फक्त पदापुरतीच मर्यादित राहणार नाही तर आम्ही जे मुद्दे दिले
मग दिव्यांगाचं बळकटीकरण असेल मंत्रालयाचं, पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं असेल, शेतकऱ्यांची मजुरांची असेल, हमी भावाची लढाई असेल, आमच्या विधवा भगिनीची लढाई असेल, कामगारांची लढाई असेल आणि युवकांच्यासाठी एक वेगळं धोरण, या सगळ्या बाबतीत ही चर्चा झाली आणि मुद्द्यावर चर्चा करून आपण हा निर्णय घेतलेला आहे. प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून पावलं टाकन, पण राजकारण मात्र शिवसेनेचं मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं उभं करता येईल शिवसैनिक उभा करू आणि तो शेतकऱ्यांसाठी, खऱ्या अर्थानं मजुरांसाठी, वंचितांसाठी आणि अधिक दृढ सेवेसाठी जो छत्रपती शिवरायानं जो विचार ठेवला होता, आखरी हे राज्य रयतेचं आहे, ते रयतेचं राज्य पुन्हा निर्माण व्हावं आणि त्या सर्वोच्च गादीवर पुन्हा आम्हाला शिंदे साहेब दिसावं, यासाठीच आमचे प्रयत्न राहणार आहे. म्हणून मी आपले आभारही मानतो शिंदे साहेबांचे. आखरी त्यांच्या नावात नाथ आहे आणि अनाथांचे ते नाथ पण आहे. तोच एक विचार घेऊन आम्हाला समोर जायचं आहे. मी आपले मनपूर्वक आभार मानतोय. फक्त आम्ही पाहतोय आमदारकीची साठी नव्हे, तर हे जे मुद्दे आहे ते आता मोठ्या शिवसेनेच्या हाती जावं आणि हा अजेंडा आम्ही पाहतोय भगवा झेंडा घेऊन राबवणार आहोत. तो अजेंडा प्रहारचा पांढरा झेंडा घेऊन राबवत होतोय. आता झेंडा बदलला जरी असला तरी अजेंडा मात्र कायम आहे, लक्षात ठेवा. आणि तोच अजेंडा घेऊन आपण समोर जाऊ. जी सावंतजी असेल, यांनी फार आमच्यासाठी सगळं मेहनत केली. आमचे एकनाथजी शिंदे यांनी खरं तर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला समजून घेतलं. आपण सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या सगळ्या अगदी वेळेवर सगळे मुंबईतले कार्यकर्ते इथे उपस्थित राहिलात आणि 25 वर्ष एकनाथजी आम्ही स्वातंत्र्य म्हणजे मी 4 वेळा अपक्ष निवडून येणारा मला वाटते महाराष्ट्रात माल्याशिवाय दुसरा नाही आहे. कोणत्याही मोठ्या पक्षाचं पाठबळ नसताना आम्ही ही आतापर्यंत हे सगळं काम सांभाळलं. आता अधिक ते जोमानं आपण सांभाळू. आपण सर्वांचं मी कार्यकर्त्यांचे आभार मानतो. अतिशय प्रामाणिकपणे जिथं राहिलं तिथं प्रामाणिकपणे काम करू, अतिशय प्रामाणिकपणे समोर जाऊ. सर्व कार्यकर्त्यांनी जे मेहनत घेतली, सगळ्यांचं नाव घेतलं तर अधिक राग रूग नको म्हणून नाव घेत नाही. आपल्या सर्वांचे आभार मानून इथे खास करून मीडिया, तुमच्या सूत्रानंच हे सगळे सूत्र हलवले. ते सूत्र अजूनही आम्हाला गवसले नाही, पण तुम्ही आम्हाला वारंवार म्हणजे 4-5 दिवसापासून फक्त मीडियावर बच्चू कडू आणि शिवसेना एकनाथजी एवढंच होतं आणि असं वाटलं का नाही फक्त एकच निवडणूक होत आहे का आमदारकीची. म्हणून मीडियाचे पण आभार, धन्यवाद देतो आणि ते 2 शब्द संपवतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज बच्चू कडू एक कडवट कार्यकर्ता, एक सर्वसामान्यांचा नेता, दिव्यांगांसाठी झटणारा, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, ज्यांना घरं नाहीत, पालीच्या घरात राहतात अशी लोक, गरीब, शोषित, पीडित, दलित सगळ्यांसाठी आंदोलन करणारा, म्हणून गोरगरिबांचा आंदोलक नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. त्यांनी आज त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह, मुंबईतले सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत, बाहेरचे कोणीच नाहीत, आता ते मेळावा घेतील. कारण आपण पाहतो की जेव्हा जेव्हा आंदोलन मोर्चे निघाले तेव्हा ती ताकदही पाहिली. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचाही मोर्चा आपण पाहिला आणि मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आपल्याला हा निर्णय घ्यायला लागेल. आपलं आश्वासन देखील आहे आणि त्यात बच्चू कडूंचं आंदोलन आणि खऱ्या अर्थाने त्या आंदोलनाला देखील यश आलं आणि कर्जमाफीचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला. असे अनेक निर्णय आपण घेतले. यामध्ये
दिव्यांगांसाठी खऱ्या अर्थाने लढणारा झटणारा नेता म्हणून बच्चूभाऊ तुमची ओळख आहे. तुम्ही आज शिवसेनेमध्ये तुमच्या असंख्य लोकांबरोबर प्रवेश केलाय, तर त्याबद्दल मी तुमचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो. तसं तुमचं काय शिवसेना तुम्हाला नवीन नाहीये, तुम्ही मूळचे शिवसैनिकच आहात. 25 वर्ष प्रहार सामाजिक संघटना आपण या ठिकाणी त्याचं काम केलं आणि आज पुन्हा स्वगृही शिवसेनेमध्ये आपण आलात. आपण फक्त आमदारकीसाठी नाही, आपण स्पष्ट केलेलं आहे. आपण आपले मुद्दे, ध्येय, धोरणं, गोरगरिबांना न्याय देणारे जे प्रश्न, याला कुठंतरी सत्तेचं बळ लागतं. आणि आपण पाहिलं, माझ्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत देखील आपण पाहिलं. तुम्ही त्या काळात देखील आम्ही जो निर्णय घेतला त्याच्या सोबत राहिलात, सोबत आमच्या आलात. त्यामुळे शिवसेनेला बच्चू कडू नवीन नाही आणि बच्चू कडूला शिवसेना नवीन नाही, हे समीकरण आपलं जुनं आहे. आणि एक लढवय्या कार्यकर्ता, शिवसेनेचा बाणा आहे लढवय्या. बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी हेच शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढा आणि ज्याच्यावर अन्याय होतोय त्याला न्याय द्या. ती भूमिका, तेच विचार आपले दोघांचेही आहेत. आणि म्हणून विचारांची लढाई आपल्याला विचारांनी लढायची आहे, त्याला ताकद आणि बळ द्यायचं आहे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायचा आहे. ही भूमिका माझी आहे आणि आपली आहे. आता दोन्ही लोकांच्या भूमिका एकच असल्यावर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्याचा जो मार्ग आहे तो प्रशस्त होतो. आज मी टी व्हीवर अनेक लोकांच्या बाईट तुमच्याबद्दल पाहिल्या, दिव्यांगांच्याही पाहिल्या, तुमच्या कार्यकर्त्यांच्या पाहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता की बाबा शेवटी लढाई आपण करतो, लढतो सर्वसामान्यांसाठी. त्याच्या पाठीशी राजकीय ताकद देखील आवश्यक असते. आणि म्हणून आज आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. राजकीय जे काही लढाई आहे, शिवसेना वाढवण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला करता येईल ते आपण करणार आहात. त्याचबरोबर एक प्रहार जी सामाजिक संघटन आपलं आहे ते सामाजिक संघटन आहे आणि ते देखील आपल्या शिवसेनेसोबत जोडतोय आपण. त्यामुळे त्यालाही बळ मिळेल, प्रहार संघटनेलाही बळ मिळेल आणि त्या माध्यमातून देखील आपल्याला सर्वसामान्य लोकांचे सामाजिक प्रश्न, प्रहार ही सामाजिक संघटना आहे आणि म्हणून दिव्यांगांना आपण, मी मुख्यमंत्री असताना, आणि म्हणून दिव्यांगाचेच नाही तर सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, अगदी गोर गरीब जनता यांचे जे प्रश्न आहेत ते आपण हाती घ्या. एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपल्याला माहीत आहे, मी एकदा कमिटमेंट केली की कमिटमेंट माझी कमिटमेंट असते. डायलॉग काय सांगत नाही मी, पण आपल्याला माहीत आहे राजकारणामध्ये शब्द देणं आणि पाळणं हे महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच या राज्यामध्ये अल्पावधीमध्ये, कमी कालावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चांदा ते बांदा शिवसेना पोचवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं, याचा अभिमान मला आहे, आनंद आहे. आणि आता बच्चूभाऊ सोबत आले, त्यांची टीम सोबत आली आहे. या दिव्यांगांचा देखील आशीर्वाद असतो आणि हा आशीर्वाद देखील या माध्यमातून आपल्याला मिळेल. गोरगरिबांचा आशीर्वाद असतो, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आशीर्वाद असतो. तो देखील या ठिकाणी आपल्याला पुढच्या वाटचालीमध्ये कामी येईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आणि तुम्ही ज्या विश्वासाने आलेला आहात, या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही, ही ग्वाही देखील मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. एका ताकदीने आपण महाराष्ट्रभर, एका ताकदीने गावागावामध्ये, अगदी खेड्यापाड्यामध्ये, शहरापासून गावापर्यंत सगळीकडे शिवसेना मजबूत करण्याचं काम करूया, शिवसेना वाढवण्याचं काम करूया.
गाव तिथं शिवसेना, घर तिथं शिवसैनिक, हे अभियान जे आहे आपलं, हे अभियान राबवूया एवढंच आपल्याला आणि त्यासाठी मी आपल्या सोबत आहे. आपले सर्व प्रमुख पदाधिकारीचंही मी स्वागत करतो, मनापासून शुभेच्छा आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.